येतो ना जी तुमच्या सोबत. ओजी अंता काकू आई तर येऊन राहिली, माझ्या सासू आई येऊन राहिली. मी येतो ना जी तुमच्या सोबत, मी येतो ना. अरे बाई रोशनी येऊ नको, तू येऊ नको. तिथं पायऱ्या गिऱ्या चढायला लागते. ते लोक फ्लॅट मध्ये राहते ना राणी, ते फ्लॅट मध्ये राहते. पायऱ्या गिऱ्या चढायला लागते. नको येऊ, राहू दे. आणि तो सूरज म्हणे सकाळी नेऊ नको म्हणे. अगं आम्ही नाही ना आमच्या सोबत भांडत. मग काय दे बिन फालतू राह तू घरी. मग कधी साई जाजो. आता काय मला जाले भेटते जी. आता नाही जाले भेटत मला. बापा म्हातारी झाली का तुला जाले भेटणार नाही? हो जाशीलच ना आज ना उद्या कधी. इथंच राहणार आहे ती सिटीत, कुठे जाणार आहे? तरी पण मी येतो ना तुमच्या सोबत. का होते लगेच साडी घालतो आणि येतो ना मी. घ्याव का निर्मला बाई रोशनी रे? तसं राणीत लय मन दुखते रोशनीचं. पागल झाली का तू चंदा? पागल झाली का? बिन फालतूचं कमी जास्त तिथं पायऱ्या चढायला लागते ना. काही गरज नाही. आणि तो सूरज सकाळीच सांग म्हणे मला, तुम्ही चालल्या तसंही म्हणे, पण रोशनी नका नेऊ म्हणे. बिन फालतू म्हणे. ते पहिलेच रात्री जागली म्हणे. सारं तिचं पोट काऊन आहे तर काय ऍसिडिटी वाढली म्हणे, तर ते रात्रभर झोपली नाही म्हणे बरोबर म्हणे. तर तिला नेऊ नका म्हणे. तर मग आपण काय नेऊ त्याले तिले? राहू दे बाप्पा, मग राहू दे अगं. कमी जास्त झालं गेलं तर बाई राह तू रोशनी घरी. काही येऊ नको. कधीच आहे जाजो तू न सूरज चालले जा एखादी वेळेस. मग नाही तर काय, मग दोघे जण तुम्ही जा. आमच्यासोबत यायची काही गरज आहे का तुले? आम्ही उभे उभी जातो ना उभे उभी येतो. माय बाई ठीक आहे मग जा. मला इच्छा होती बाई राणीला पाहायची, राणीसोबत बोलायची. तुम्हीच चालले. जा मग जा. मी कधी जाईन आता कायचं जाणं होते मायवाला. आता नाही होत जाणं. होते जाणं. राणी ते डिलिव्हरी झाल्यावर राणी नाही का ते लेकराले पाहिले सांगू राहिली. तर जशी काय बाप्पा हे पोरगी. जा झोपून जा, आराम कर. जा जेवण खाऊन कर जो. येतो आम्ही जाऊन. माय बाई का नंबर गिंबर घेतला का त्या राणीच्या नवऱ्याचा? त्या जवळचा नंबर गिंबर घेतला का? हो अंता घेतला का नंबर? हो बाप्पा, तिथं गेल्यावर फजिती नाही झाली पाहिजे. मारबंग फिरू आपण. ते असे फ्लॅट ना असे हे किती कस राहते. कुठं जाशील व? पत्ता गित्ता बरोबर घेतला का नाही घेतला राणी? मागितला का मग रोशनीनं? अहो सगळं लिहून ठेवलं मी ना, एका कागदावर लिहून ठेवलं. परसमध्ये हाय मायावाल्या हाय ना. राणी जवळून हिनं घेतला रोशनीनं नंबर. तिच्या नवऱ्याचाही बिन तिचाही घेतला. तिचा तर हो हायच माझ्याजवळ, पण तिच्या नवऱ्याचाही घेतला आणि पत्ताही घेतला त्या फ्लॅट नंबरचा आणि त्या कॉलनीचा. कोणत्या सोसायटी म्हणते बापा त्याला, कोणती तरी जनार्दन काय कोणती सोसायटी होय तर लिहून आहे बाई. आता उतरल्यावर पाहू कोणती होय ना कोणती नाही. बडे प्लॉट म्हणते ना, तिथं उतरा लागते म्हणते नाक्याजवळ. तर तिथं उतरू आणि सामोरच विचारू. मग त्या सोसायटीचं नाव माहीतच पडते. आणि ती तसं सांगतेस ना. मग लेक्चरर हाय बा आपण म्हणू ना सागरचं नाव आणि त्याचं आडनाव घेऊ आपण, माहीतच पडते. तेवढं काही नाही आहे. तू आता मी शिकली सवरली आहे तर मला काही एवढंही नाही समजन का? हो चंदा वारे बापू बाई. तसं नाही बिचारे, म्हणजे गेलं म्हणजे तिचं कसं दंडा नाही लागलं पाहिजे. हे होय मायवालं तसं नाही. तुले कोण म्हणलं बापा शिकली नाही आहे बा म्हणून? आहे ना बापा आमच्या सगळ्या बाई तूच तर शिकलेली आहे हो सगळ्यात जास्त. अंते नाही हो तसं नाही, पण मी सगळंच घेऊन ठेवला पत्ता गीता. अरे बाबू पट्ट ये नाही झालं पाहिजे घरी. चल लवकर बाई. आपण काही जास्त हे नाही करू. पहिलेच ते जवायची ते पोरग कसं आहे काय आहे तर अंत आपण का नाही जाऊन उभी जाऊ ना तिला विचारपूस करू आणि चालले येऊ. जास्त वेळ काही थांबू नाही का अंत? हो तसंच करावं लागेल बाई. असं पहिला वेळ आहे ना, आणि त्याच्यामुळे कसं आहे का आहे नाही पाहिले. चाललो आपण. किती वेळचं फिरून राहिलो बाई बयाड्यासारखं आपण. काय हो ते अंता मा शिकली सवरली आहे म्हणतं आणि मैंने काय पत्ता नाही घेतला काय ना असं तसं म्हणत होती आठवत. आणि आता किती वेळचं फिरून राहिलो आपल्याला नाही ते कॉलनी सापडून राहिली नाही काही सापडून राहिलं. हो ना बाई. अबाय हाय पाणी पावसाचे दिवस आहे म्हणून बरं आहे. नाही तर ऊन फुन असते तर मग काय केलं असतं बाप्पा?
तरी पण पाणी गिनी लागला म्हणजे मंदात कुठं राहू ना कुठं उभं हे करावं बाई हे शाळा ठिकाणी. काय माहित का बिचारे, मला गडबडल्यासारखंच लागून राहिलं बाई. इथं कुठं जाव कुठं नाही. तर याटवाले ना आपल्याला नाही का बरोबर सोडून नाही दिलं निर्मला बाई. बरोबर म्हणजे ते जनार्दन कॉलनी म्हणते तर एक आहे का दोन आहे त्याच्यातही काही समजत नाही. थांब बरं विचारतो, कोणी दिसलं गिसलं ते एखाद्याला विचारू. चाल बरं समोर. चाल बापा आता पोरगा आलो, हे पोराला विचार. आय बाबू इकडे रे, आय बाबू. काय जी काकू, काय झालं जी? अरे बाबू, हे जनार्दन कॉलनी म्हणते त्या या गार्डन ते लोबो गार्डन कोणतं गार्डन होतं त्याजवळ, त्या लोबो गार्डन जवळ आहे म्हणते ते जनार्दन कॉलनी. तर कुठं आहे रे बाबू हे वाली? कुठं आहे हे? इथंच काय ते काय गार्डन सामोर ते पा तिकडं ते गार्डन आणि त्याच्या साईडलाच जा, तिथंच आहे जनार्दन कॉलनी. तिथंच जा काकू, तिथंच आहे समोर. बाई तिथून किती गरगर फिरलो आपण कॉलनी तरी तो माणूस म्हणेस होतो बुडा. तो म्हणेस आपल्याला हे सोय. चल बरं जाऊ आता. यावेळेस नाही का राणीला कॉल कर पहिले. तू राणीला कर, राही तर राणीच्या नवऱ्याला कर. नंबर घेतलाय ना म्हणजे मग आपण माहित पडते ते तिथं आहे का नाही आहे तर. चला हो चला. आता तरी असू दे बापा, मार फिरलो, पाय दुखून गेले सारे. ये ना निर्मला बाई व काऊन पाय दुखले का व? मग नाही तर काय माय, माझे पाय नाही दुखले तर काय, मार फिरून राहिलो इकडं तिकडं. चाल बापा आता कुठं चालायचं तर. चल ह्या कॉलनीतच पाहू आता, आणि भेटलं तर बरं, नाही चाललं जाऊ घरी. जाऊ दे चल. परेशानी गीत नाही झाली ना तुम्हाला आले होती मामीची? आम्हा काय सांगू जी जवाई, काय सांगू आम्हाला बापा, काही विचारू नका. लय फिरलो घर शेवटी घरी चाललो होतो. मग एक पोरग भेटलं आणि त्या पोराला विचारलं बापा, तर त्यानं सांगितलं ते लोबो गार्डन करून आलो बापा इथपर्यंत. मग तुम्हाला फोन लावला तेव्हा कुठं भेटलो बापा बरोबर हे पता. तिच्या तिथून इथूनच ह्यावाल्या कॉलनी जवळूनच किती वेळा चक्रा मारले जी आम्हाला, पण बरोबर कोणी पत्ता सांगे नाही बापा. इथचे लोक बनले तेच ते. तिथं तुम्ही पहिलेच फोन करायला लागत होतं. मी खाली येऊन उभा राहिलो असतो ना त्या लोबो गार्डन जवळ. खाली येऊन राहिलो असतो ना उभा. आता राणी म्हणे येते म्हणे बरोबर, त्या हुशार आहे म्हणे बाया, तर मी थांबलो. मग नाही जाऊ दे, आता जे झालं ते झालं. आता काय तेवढं जाऊ दे. काकू नाश्ता करतो ना जी, चंदा काकू चायच घेतला जी तुम्ही. पोहे घे बनवतो ना. थांब ना थोडशे, नाही तर राहून जा आजच्या दिवस. काही नको बनू बाई, काही नको बनू. घरून जेवणच करून आलो होतो आम्ही. जेवण करून आलो होतो आणि रस्त्यात येता नाही का भूक लागली होती का नाही, तर रस्त्यात येता नाश्ता केला. तो घर सापडेच नाही. मग काय करावं, मग आम्हाला लागली होती भूक, तर नाश्ता करून घेतला. तुला म्हणलं चाय नको बनवू, पण तू जबरदस्तीने चाय बनवला. जाऊ दे बाई, तू हाय ना सुखी, आम्हाला तेच पाहिजे होतं, त्याच्यासाठी आलो. तुझ्या माईचं काही मन लागे नाही ना बाई. सारखी रडत राही व तुम्ही माय आणता, सारखी लढत राही बिचारे. मग मीच म्हणलं 7वा महिना केला नाही का त्या दिवशी, 7वा महिना आपल्या हिचा रोशनीचा, तर आम्हीच ठरवलं याचं बा म्हणून. झालं जी काकू तुम्ही माहिती घेऊन आल्या, तर नाही तर मला ना खरंच एवढा लढे आणि खोटं नाही. मी त्या दिवशी लढली. रोशनीचा 7वा महिना होता ना, रोशनीने मला एक फोनही नाही केला. तर अशी लढली मी. लढायचं काय लय एवढं. आता मी माय होय, रागात अमात बोलली असं तुले 1-2 शब्द, तर मायचं काही वाईट मानत असते का? कोणत्याच मायबापाचं मन दुखते आणि आपल्या पोरीनं असं केलं नाही पाहिजे म्हणते. असे वाटत नाही का सगळ्याच मायबापाला? आता तू जेव्हा माय होशील ना तेव्हा तुला समज. जाऊ देव अंता बोलू नको तिथे. पाहिजे जी जवाई तिच्यावर लक्ष ठेवत जा. पहिले तिचं लय बेकार झालं बरं, आता तरी तुमच्या भरोशावर आहे बापा. आता तिचा साथ नका सोडू म्हणजे झालं बापा. आम्ही तुम्हाला गावातले लोक असे तसे नाही समजू नका आम्हाला. राणीला चांगलं ठेव जा बापा. मी चांगलंच ठेवतो जी. तुम्ही विचारा तुमच्या पुरीले. मी जातो तिकडं बाहेर कोण जा म्हणते? नाही मी येतो थोडासा, मला तसंही काम आहे. मी येतो, तुम्ही बोला राणीसोबत. रूम मध्ये जाऊ मी, बाहेर म्हणजे बाहेर नाही चाललो, रूम मध्ये जाऊ. बोला तुम्ही आरामशीर बोला राणीसोबत. राणी चांगला वागते ना? हे जवाई चांगली वागते का नाही? हे पोरग गिरग बरं आहे? हो आई मस्त आहे. मस्त आहे ते सागरजी, मस्त आहे. लय चांगले आहे ते सागरजी. मग तुले वाटते का मी बेकारच पोरासोबत लग्न केलं आणि चांगला नसन? पण नाही, खरंच मस्त आहे ते. बरं जाऊ दे, हाय ना चांगले. माया काही नाही व, मी तर म्हणू बाई, पण त्या बापस आता काय माहित का, त्या बाप तर अजून नावही नाही घेत बाई. जाऊ दे, काही दिवस हे करण.
बोलते त्या बापाई बोलन काही दिवस. का व राणे, तू तुझ्या सासूच्या घरी गेली होती म्हणे ना, काय झालं हो मग तिथं? त्या सासून हकललं गिकललं म्हणते तुले? होजी काकू, मला वाटलं माझी सासू चांगली असन, स्वभावाले जसे सागरजी आहे तसेच चांगली असन म्हटलं, प्रेमळ. पण नाही आहे प्रेमळ. आज सकाळी फोन आला होता त्याले, काय म्हणेन काय नाही का, सागर बायसोबत बोलले नाही बरोबर असं सांगितलंय नाही, सांगीन म्हणे नंतर तुले. त्या नंदागी आल्या होत्या ना इथं का नाही आल्या? राखी बांधायला, राखी तर बांधलीच असेल ना आपल्या ह्या जवळ आले. जी निर्मला काकू राखी गिकी बांधली, पण नाही का इथं नाही बांधली, हेच गेले होते त्याच्या घरी. मग आता ठेवायला त्याच्या आईनं म्हणजे माझ्या सासूनं यायले जेवायला नाही विचारलं, पाणी नाही विचारलं म्हणते, उलटे शिवा देत जाय म्हणते, आणि मला शिवा दे म्हणते, तिले सोड आणि मग ये माया घरात, आणि मग तुले मायावाले दरवाजे खुले, नाही तर मग तू काही यायचं नाही आमच्या घरी. आता हे बहिणीसाठी गेले होते, राखी होती तर कोणाचंही मन दुखते का नाही बहिणीत, आणि बहिणीने फोन केलता म्हणून गेलते, आणि लगेच वापस आले. मग ते बोलणं चालू झालं माझ्या सासूचं, तर राखी बांधली आणि लगेच वापस आले. आणि ते लहान बहीण लय बोले म्हणते, लहान बहीण लय तरकी आहे म्हणते बापा यायची. काय जो तुझी ननद गिनद आणि तुझी सासू गिसं अंगावर गिंगावर आली, काही कमी जास्त बोलली गेली ना सांग जो मला. बोलन तर ठीक आहे, ऐकून घेतो थोडंसं, पण मारायला गिराली आली गेली ना मागं लगेच फोन करतो मला. त्या बाप बोलत नसन त्यासोबत, पण तुले कमी जास्त काही होऊ देणार नाही बाई. लगेच येते त्या बापनं, मी लगेचच येत होतं. मग हे निर्मला बाई गी येते माझ्यासोबत. तसं जर काही असलं तर फोन करून सांगायचं. हो बाई, तसं काही असलं ना सांगायचं, आम्ही येऊ ना. येऊ ना. आता सध्याच काही इथे शांत आहे म्हणून आम्ही काही म्हणत नाही, पण तसं काही असलं सांगायचं. एकटं नाही समजायचं बाई. असं त्या नवरा बरोबर दिसून राहिला, एकटं समजायचं नाही असं. नाही जी, नाही निर्मला काकू, हे वाले नाही का सागरजी, त्या दिवशी नाही का आलती माय अंगावर माय सासू, पण मग हे सागरजीच म्हणतात आले. सागरजीनं काही लय बोलले त्याच्या आईले, आणि त्यानं काही नाही काहीच म्हणू दिलं नाही, आणि लगेच मला घेतलं आणि चालले आले ते घरी इकडं फ्लॅटमध्ये. आणि हे त्याच्या मित्राचंच फ्लॅट होय म्हणा, आणि आले आणि म्हणे आता कधीच जाऊ नये म्हणे आम्ही. ते सागरजी मस्त आहेत हे वाले, मला काहीच होऊ नाही देत ना, काही मग करूही नाही देत ते. चाल बाई, तेवढं तरी बरं आहे बापा, तेवढं तरी बरं आहे बापा. जाऊ दे, तेच तर पाहिजे व, नवरासोबत असला म्हणजे मग काही बी माणसाले सहन करता येते. दोन गोष्टी कमी जास्त, नवराच तर चांगला पाहिजे बाई, मग तर आपण गळत जिंकतो. नवरा चांगला असला तर ओजी काकू ते चांगलेच आहे. चाल बाई, मग आता वेळ होऊन राहिला, अंत चालत नाही का पोरीच्या मुहात तर बदलीच पडली आहे. उठाचं नावच नाही घेऊन राहिलं. अहो, 6 वाजून राहिले, चाल ना, याटो गिटो सापडला पाहिजे ना आपल्याला. चालत नाही का अंता? चाल ना झाला ना वेळ. चाल खरंच चाल. तुम्ही आल्या तेच लय झालं माया हिमतीले, मला बरं वाटलं बाई आता माया पोरीले भेटलं. चाल मग राणी, जातो आम्ही, आणि चांगली राहायचं. जायच्या मनाने घेजो. सुरुवात आहे, आणि तशी तर माय पोरगी हुशारच आहे म्हणा, ते काही जिद्दपणागी कोणते करत नाही, आणि ऐकते घेते म्हणा, पहिलेपासून तिला सवय आहे, ते काही जिद्दपणागी नाही करत. पण बाई लक्ष ठेवतो मा आपल्या घराकडं, आता पहिल्यासारखं नाही झालं पाहिजे. थोडंसं 2 शब्द बोललं का कोणी बी तर असं मनावर नाही घ्यायचं, लढत नाही राहायचं. हो आई, हो ना. चल मी तुम्हाला सगळ्याला खालीपर्यंत सोडून देतो. चला इथूनच ऑटो सापडते, आणि सागरजीला ऑटो पाहायला. थांबाजी काकू, थांबा. चला मी येतो, तुम्हाला ऑटो गिटो करून देतो. चला डायरेक्ट घरपर्यंत ऑटो करून देतो. मग लवकर या. चल बाई, जावं लागन ना मला घरी. स्वयंपाक पाणी करावं लागन ना. शकुनीबाईचं काय, शकुनीबाईचं झालं, कौसूबाईचं झालं, यायच्या बाई सुना आहे. आणि स्वयंपाक करून ठेवते बाई, आणि मला तर दोघं आम्हाला करावंच लागते, मला जावंच लागते बाई सकाळी संध्याकाळी चुलीत, मग करावंच लागते. आता तू इथं सून आहे वा, आणि माई सून तर आत्ता आली बिचारे. एवढे दिवस झाली तर, नाही तर माई सून कुठं राहते होते, 2 दिवस इकडं 2 दिवस तिकडं. तिच्या मनात आलं तर राहते, नाही तर मग तिच्या मनात नसलं म्हणजे मग भांडण करून चालली जाते. हो ते आहे ना. तुमच्या सुनेला बोलव ना जे शकुनीबाई इथंच. काय तिकडे राहण्यापेक्षा इकडे बोलवा ना. नाही बाई, ते नाहीये, ते दोघे नवरा बायको कंपनीत जाते, ते कुठं येते हो, ते नाहीये. नाही, ज्योती किती करते, स्वयंपाक पाणी करते, तसं काही नाही तिचं वालं. करा घराले घसं करते, ते तेवढं काही नाही. करा घराला तिचं करते गिरते, स्वयंपाक पाणी झालं, कामं करा देते, मागं पुढं पाहत नाही, अशी वाटायला पाहते, फरकन करून घेते. तशी मोठी चांगली आहे, पण याकडंच मोठी आहे, बाकी काही नाही तिच्यातनं वाईट गुण. याकडे आहे तर सरका ना मायावाल्या
बहीण देखील तुम्ही कौसुबाई कडक व्हा थोडसे याकडे आहे काय म्हणता बाप्पा तुमची बहिणींना भांडाली माझ्यासोबत मायपूरजी असं म्हणलं तसं म्हणलं काय रे बाप्पा मी नाही करत बाप्पा सारखं आणि ज्योतीला नाही करू शकत बाप्पा कोणी सारखं हो का माय बहीण नाही जी भांडाले तशी मोठी हे आहे माय बहीण समजदार भांडत गिंडार नाही येत चंदा थोडी ना भांडाली नाही माय पण ह्या वाल्या चंदा झालं अंता झालं अंताच्या घरी गेली होती मग आणि मी तर दिसल्या नाही होत्या आणि निर्मलाबाई नाही दिसली. कुठं आहे या वाल्या दे ना आवाज त्याले. मला माहीतच नाही का हो त्या गेल्या ना राणीच्या घरी गेल्या त्या वाल्या आता ये नाही बी त्या गेल्या मग आणि दुपारूनच म्हणजे ना 11 11:30 वाजता निघाल्या त्या घरून मग माय देखताच गेल्या त्या माय बाई हो का हो बरं झालं तशी इथे अंता माझ्या घरी ये ना लढतच राही हो बिचारी जाऊ दे पोरीले पाहिजे तर तेवढीच चांगली राही ना कामाला येत तरी जात जाईन आपल्यासोबत पोरगी गेली तेव्हापासूनचं लग्न करून कुठं आली ते कामाला घरच्या घरीच आहे ना हो ते तर आहेच म्हणा जाऊ दे माय भेटली तर तेवढंच तिचं मायचं मन शांत होईल गेली तर गेली बरं झालं आले नाही का मग अजून संध्याकाळी आली ना 6-6:30 झाली असेल ना बापा काय माहित का बाई आल्या का नाही आल्या तर मी जाऊन नाही पाहिलं माझ्या बहिणीच्या घरी विचार लागणार राणी कशी काय आहे तर पण दिसली तर नाही काय माहित आली का नाही आली तर मला वाटते आली नसत नाही तर आली असती माझ्या घरी आली असती तर ते सिटीतून हो इकडंच येते पहिले झाडाजवळ बाया बसल्या आहे का तर पाहते निर्मलाबाई आणि इकडंच येते निर्मलाबाईच्या पोटात तशी गोष्ट पचत नाही सांगितल्याशिवाय इकडंच येते निर्मलाबाई पण आली नसन होते बबिता. हो बसा बाप्पा तुम्ही मी जातो स्वयंपाक करायला माझी सासू पाहत असन कुठं गेली बबिता बाबेस करत राहते काय व जाय कर बापा कर त्या घरी लहानशी पोरगी आहे तुला करावंच लागते बापा हो ना मग नाही तर काय बसता का थोडा वेळ निर्मलाबाई येणच ना माहित तर पडन राणीचं कसा आहे नवरा कसा नाही तर उद्या सांगनच ना वावरात त्याच्यात काय आहे तो असंच सांगते ते उद्या सांगन एवढा वेळ कुठं बसता बाप्पा तुले तर स्वयंपाक करा लागते म्हणा ना मग तू अंताबाई आणि म्हणता बसता काय तिकडं आनंद भाऊ जोडपण ना धरून दे ना काड्याचे जोडपे चांगले ठेवून घरचा माणूस गिनूस नाही मारत बा मले मारत गिरत नाही तेवढ्यानं बरं आहे चाल बाप्पा जातो मजा केली ना मी सांगन उद्या वावरात माहीतच पडते चाल हो मी जातो घरी करू लागतं ज्योतील थोडंसं चिरचार हे ते तेवढंच तिला मदत हो बापा चाल मी जातो.